हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावी यावर सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांनाच आव्हान दिलं। राणांनी स्वतःपासूनच याची सुरुवात केल्यास डोहाळे जेवणाचा सारा खर्च आम्ही करू असं अंधारे म्हणाल्यात। पाहूया। हिंदूंना 4 मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करण्याऐवजी नवनीत राणांनी स्वतःपासूनच त्याची सुरुवात करावी असा टोला ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी लगावला। भाऊजे म्हणून डोहाळे जेवणाचा खर्च आम्ही करू असाही प्रस्ताव अंधारेंनी राणांपुढे ठेवला। एका मुस्लिम मौलवीच्या विधानाचा दाखला देत हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत, नाहीतर उद्या भारताचा पाकिस्तान होईल असं विधान भाजप नेत्या नवनीत राणांनी केलं होतं। मी सगळे हिंदुआंनाही सांगन की ते जर खुलेआम म्हणतात 4 बायका आणि 19 मुलं, तर आपण किमान 3-3, 4-4 मुलं आपले हिंदू लोकांनी केले पाहिजे। तो हमको हमारे हिंदुस्तान से अगर प्रेम होगा, ये 19 बच्चे कर रहे तो हमने जरूर 3 से 4 बच्चे जरूर सबने करने चाहिए। आपण एक मुलांवर का संतुष्टी करत आहे? 4-4, 3-3, 4-4 मुलं आपणही सुद्धा केले पाहिजे। तो हम किमान 3 से 4 बच्चे ये हिंदुस्तान में हम सब हिंदू भाइयों ने बहनों ने हमने करना चाहिए। ये हिंदुस्तान को पाकिस्तान बनाने के राह पे चल रहे हैं, तो हमको हमारे हिंदुस्तान से अगर प्रेम होगा, ये 19 बच्चे कर रहे तो हमने जरूर 3 से 4 बच्चे जरूर सबने करने चाहिए। आता मला कळत नाही हो, मी पुन्हा म्हणते की हे भाजपाई काय डोक्यावर पडलेली लोक आहेत का? हे विकासावर का बोलत नसतील? अमरावतीचे काही प्रश्न आहेत, अमरावतीचे काही मुद्दे आहेत। अमरावतीच्या अनेक गावांना आजही पाणी पुरवठा नाहीये, पाण्याचा प्रश्न आहे। अमरावतीच्या महत्त्वाच्या शहरांमधून म्हणजे लोकसभा क्षेत्राच्या महत्त्वाच्या शहरांमधून MIDCचा खूप मोठा प्रश्न आहे। ते MIDC साठी नवीन उद्योग आणले की नाही याच्यावर नवनीत राणा काहीच बोलत नाहीत। विकासाच्या मुद्द्यावर बोलणे भाजपा टाळते। बरं, त्यात त्या काय म्हणाला की आपण सुद्धा असं केलं पाहिजे। आपण इट मीन्स दॅट त्या स्वतःला त्याच्यात इन्क्लूड करतात। म्हटलं ठीक आहे बाबा, त्याची सुरुवात त्यांच्यापासून करावी। काही असलं, आता किती ननंद भाऊजांचं तसं पटत नसतं बाबा, हरकत नाही, भाऊजाई आहे आमची, तर ठीक आहे तुमच्यापासून सुरुवात करा। काय डोहाळ जेवणाची सगळी तयारी। मी रात्री यशोमतीताईंना पण फोन केला होता, म्हटलं यशोमतीताई तुमच्या परवानगीशिवाय जबाबदारी स्वीकारली आहे, तर त्या म्हटल्या तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही अगदी डायरेक्ट डोहाळ जेवणाला या। बाकी मधल्या काळात काही ड्रायफ्रूटचे लाडू द्यायचे असतील, काही पथ्यपाणी करायचं असेल तर मी सगळं सांभाळून घेते, असं सुद्धा यशोमतीताईंनी मला कालच सांगितलेलं। त्यामुळे तो काही प्रश्न नाही, बघा त्यांनी प्रयत्न करून। काय बोलावं अशा लोकांवर? विक्षिप्त लोक आहेत, विक्षिप्त। बरं, हे बोललेलंही त्यांना कळत नाही। ठीक आहे नवनीत राणा ताई, तुम्ही खूप यंग दिसता, अत्याधुनिक मुलं घालायची पद्धत आली, घालून घ्या 4 पहिली काढा, तुमच्यावर आम्ही पण मग सुरू करू। काढा 4, तुम्ही काढा। हिंदूची पोरं 4 तुम्ही काढा, ती हिंदूची पाहिजे, काढा। राणा दाम्पत्याला 2 अपत्य आहेत, मात्र नवनीत राणा हिंदूंना किमान 4 मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करतायत। त्यामुळे विरोधकांसह राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनीही राणांच्या विधानावर टीका केली आहे। बार बार मुसलमानों के बारे में टिप्पणी करना ये बिल्कुल ठीक बात नहीं है, क्योंकि महाराष्ट्र के मुख्यमंत्री जो श्री देवेंद्र फडणवीस है वो सबको साथ लेकर चलना चाहते हैं, सबका विकास करना चाहते हैं और सबको विश्वास दिलाना चाहते हैं। मेरे जितने भी दोस्त थे, अगर आप देखें कोई शकील भाई करके, एक रौब भाई करके, उनके 2-2 ही बच्चे हैं। तो अभी समाज की सोच बदल रही, देश बदल रहा है। तो मैं रवि राणा जी से भी बात करूंगा कि देखिए क्या है, अगर 4 बच्चे करना है तो सबसे पहले आप शुरुआत खुद को करनी चाहिए। मला वाटतं की दिलं पाहिजेत आणि त्यातील 3-4 मुलं नवनीत राणांच्याकडे प्रत्येक हिंदूंनी नेऊन दिले पाहिजेत। याचं संगोपन तू कर आणि त्याचं पालनपोषण तू कर म्हणून त्यांच्या घरी नेऊन सोडले पाहिजेत। दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाल्यावर आता राज ठाकरेही उद्धव ठाकरेंप्रमाणे चादर चढवणार का असा सवाल नवनीत राणांनी केलाय। मात्र खुद्द नवनीत राणांसह पती चादर चढवतानाचे फोटो समोर आणत मनसेने राणांना उत्तर दिले। राज ठाकरे साहेबांना हे विचारावं लागेल, कारण उद्धव ठाकरे जी चद्दर चढवणारे आहे आणि यांना मतदान करणारे चद्दर चढून घेणारे लोक आहे। तर राज ठाकरे साहेबांना एवढंच माझा प्रश्न आहे, भोंगे कुठे गेले, मस्जिद कुठे गेल्या, हनुमान चालीसा कुठे गेली? पण तुम्हाला एवढंच सांगन, यावेळी परमनंट उद्धव ठाकरेजींची आणि त्यांच्यासोबत जेही लोक येईल त्यांची परमनंट दुकानदाऱ्या बंद होणार आहे। त्याला कोणीही नकारू शकत नाही आणि तिथे झेंडा फक्त महायुती आणि भारतीय जनता पार्टी कमळचाच लागणार आहे। 100 चूहे खाके बिल्ली चली अजमेर शरीफ को,
असं आता नवनीत राणांबद्दल बोलावं लागेल. अचानक हिंदुत्ववादी झाल्यामुळे स्वतःला एक 10-15 मुलं व्हावीत म्हणून अजमेर शरीफ दर्ग्यावरती चादर चढवायला गेले असतील, पण काळाच्या ओघात त्या ही गोष्ट विसरले आणि आता त्यांना असं वाटायला लागलं की उद्धव ठाकरेंबरोबर राज ठाकरे हे सुद्धा दर्ग्यावरती चादर चढवणार आहे. गुगल सर्च केलं तरी त्यांना कळेल त्यांच्या आका नरेंद्र मोदींनी आतापर्यंत किती वेळा आणि कोणत्या कोणत्या दर्ग्यावरती चादर चढवली आहे. अजमेरला चादर चढवतो तर आम्ही साईबाबांच्या पण याच्यावर चादर चढवतो. साईबाबांनी कायम जे काय पेहराव घालायचे आणि कधी हिंदी बोलायचे कधी मराठी, मग तिथे प्रश्नचिन्ह तुम्हीच उभे केले, आम्ही नाही केले. त्यामुळे ना चादरी उश्या यांच्यावर राजकारण करू नको ग बाई, तुझा इतिहास वेगळा आहे. तुर्तास हिंदूंना 4 अपत्य जन्माला घालण्याचं आवाहन नवनीत राणा स्वतःपासूनच सुरू करतात का? विरोधकांच्या आवाहनाला त्या काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्वप्नील उमपसह हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.